अरे देवा, एवढा निष्ठुर कसा झालास रे? नकोस रे एवढा निष्ठुर देवा. पाड ना रे पाऊस, पाड ना. अरे ही माझी काळी माय बघ कशा भेगा पडल्या तिला. ह्या भेगा बघून माझं काळीच तुटल, काळीच तुटल. देवा पाड ना रे पाऊस, पाड ना. आला 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 आला. अरे मी चाटकासारखी वाट बघत आहे. आता येईल, उद्या येईल, पण पाऊस काही येत नाही. नाही येत पाऊस. लोक म्हणतात शेतकरी जगाचा राजा आहे. कसला राजा? भिकारी आहे तो भिकारी. माझ्यासारखा भिकारी जो स्वतःचे पोट भरू शकत नाही, तो कसला आलाय राजा? 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण ना. माझं काय रा? मी राहीन कसा बसा, मी राहीन कसा बसा. पण माझ्या चिल्ला पिल्लांचे काय? माझ्या बायकोचं काय? हसा मारताना जगू दिलं नाही. काय गुन्हा आहे त्यांचा? शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेणे हा त्यांचा गुन्हा आहे? नाही रे नाही. अरे त्यांना चांगला पोटभर जेव देऊ शकत नाही, चांगले कपडे देऊ शकत नाही. लायकी काय आहे माझे? सरकारनं फक्त आश्वासनं दिली, आश्वासनं. ते आश्वासनं आमचं पोट भरत नाही. तुझं भरत असेल, आमचं नाही. अरे सर्वांनी पाठ फिरवली, कोणी मदत करायला तयार नाही. या जगात देवा कोणी कुणाचं नाही, देवा कोणी कुणाचं नाही. माझ्यावर कर्जाचं एवढं डोंगर फिरला आहे की मला विकला तरी फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. अरे फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. तरी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे. कसला राजा? त्यांच्या घरी जाऊन तर बघा बघा, त्यांच्या घरी जाऊन साधं खायला नसतं र, खायला नसतं. बस बस झालं तर देवा, तुझ्या पुढे रडून काहीच उपयोग नाही. आता एकच उपाय, आत्महत्या. ही औषध शेत टाकायसाठी आणली होती. आता काहीच उपयोग नाही. आता हे पिऊन टाकतो आणि इथेच विषयच संपवून टाकतो. अरे पण माझ्या मुलाचं काय? माझ्या बायकोचं काय? हा समाज त्यांना जगू देणार नाही. मेलं तर यांचे लचके लचके तोडून त्यांना मारून टाकणार. नाही, मला त्यांच्यासाठी जगायलाच पाहिजे, त्यांच्यासाठी जगायलाच पाहिजे. नाही मरणार मी, जगणार मी.